पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भाग 7 मध्ये टॉपिक डीसी जनरेटरवर काही प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, सिरीज बाउंड जनरेटर, शंट जनरेटर आणि कंपाऊंड जनरेटर ही रिकामी जागा डीसी जनरेटरची उदाहरणे आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सेल्फ एक्साइटेड. प्रश्न क्रमांक 2, डीसी आणि एसी जनरेटर एका महत्त्वाच्या कार्यामध्ये समान आहे, ते म्हणजे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जनरेटेड ईएमएफ इज एसी. प्रश्न क्रमांक 3, द ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर इज. ईएमएफ डीसी जनरेटरचं आपल्याला या ठिकाणी समीकरण विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फाय एन झेड पी डिवायडेड बाय 60 ए वोल्ट. तर झेड म्हणजेच काय, तर टोटल नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर. त्यानंतर पी जो दिलेला आहे, पी म्हणजेच आपण म्हणतो नंबर ऑफ पोल इन अ जनरेटर, आणि ए म्हणजेच पॅरलल पाथ, नंबर ऑफ पॅरलल पाथ. त्यानंतर एन जो दिलेला आहे सुरुवातीला, एन म्हणजेच स्पीड ऑफ आर्मेचर इन आरपीएम. त्यानंतर फाय जे आहे त्याला फ्लक्स पर पोल असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 4, इन विच मटेरियल द ब्रश ऑफ डीसी जनरेटर इज मेड. डीसी जनरेटर ब्रश कोणत्या मटेरियलमध्ये बनवले जाते. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कार्बन अँड ग्राफाइट. प्रश्न क्रमांक 5, स्वतंत्रपणे उत्सर्जित जनरेटरमध्ये फील्ड वाइंडिंग यामध्ये जोडले जातात, म्हणजे सेपरेटली एक्साइटेड जनरेटर बद्दल बोलत आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सिरीज विथ सोर्स. प्रश्न क्रमांक 10, डीसी मशीनमध्ये पोल शूजचे कार्य आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्लक्स, म्हणजे फ्लक्सचे एक समान वितरण करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 11, लघु रिकामी जागा. कंपाऊंड जनरेटर हा एक डीसी जनरेटरचा एक प्रकार आहे, म्हणजे शॉर्ट. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, शंट. प्रश्न क्रमांक 12, अ डीसी जनरेटर वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल ऑफ, म्हणजेच डीसी जनरेटर खालील तत्वावर कार्य करतो. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. प्रश्न क्रमांक 13, न्यूमरिकल दिलेला आहे. अ पोल डीसी जनरेटर रन ॲट 1000 RPM, द फ्रिक्वेन्सी ऑफ करंट इन अल्टरनेटिव्ह वाइंडिंग इज. तर आपल्याला जे गिवन दिलेलं आहे बघा, 6 पोल दिलेले आहेत, नंबर ऑफ पोल. त्यानंतर आपल्याला रोटेशन स्पीड दिलेली आहे 1000 RPM, आणि विचारलेलं आहे फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायचं आहे. तर फ्रिक्वेन्सी काढत असताना आपल्याला माहिती आहे त्याचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ पोल इंटू रोटेशनल स्पीड डिवायडेड बाय 60. तर नंबर ऑफ पोल आपल्याला 6 दिलेले आहेत, 6. त्यानंतर रोटेशनल स्पीड 1000 आहे. ॲज पर रिलेशन नुसार आपण या ठिकाणी जे जे व्हॅल्यू गिवन आहेत ते व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवणार, आणि फ्रिक्वेन्सी असेल 100 हर्ट्ज. प्रश्न क्रमांक 14, सेपरेटली एक्साइटेड जनरेटरमध्ये फील्ड वाइंडिंग यामध्ये जोडले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सिरीज विथ सोर्स. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटरला त्याचे रेट केलेले ईएमएफ तयार करण्यापासून रोखणार नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नो रेसिड्युअल मॅग्नेटिझम. प्रश्न क्रमांक 16, न्यूमरिकल दिलेला आहे हे. तर बघा प्रश्न, 4 पोल डीसी जनरेटर इज डिलिव्हरिंग 20 एम्पियर टू लोड ऑफ 10 ओहम. If armature resistance is 0.5 ohm and shunt field resistance is 50 ohm, then calculate EMF. या ठिकाणी EMF कॅल्क्युलेट करायचा आहे. आपल्याला ब्रश ड्रॉप पण दिलेला आहे, ॲज पर ब्रश ड्रॉप 1 वोल्ट पर ब्रश. तर EMF काढत असताना आपल्याला रिलेशन माहिती असणं गरजेचं आहे. EMF इक्वल्स टू टर्मिनल व्होल्टेज प्लस आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप प्लस ब्रश ड्रॉप. तर सुरुवातीला आपल्याला टर्मिनल व्होल्टेज काढावं लागेल. तर टर्मिनल व्होल्टेज काढत असताना या पद्धतीनं आपल्याला जे गिवन आहे, लोड करंट आणि लोड रेजिस्टन्स या ठिकाणी गिवन आहेत.
लोड करंट जो दिलेला आहे 20 अँपियर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीच्या पहिल्या लाईनमध्ये जर बघत असाल तर 20 अँपियर हा आपल्याला लोड करंट दिलेला आहे आणि लोड रेजिस्टन्स 10 ओहम त्यासोबत दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं पहिले लोड व्होल्टेज काढून टाकायचा. लोड करंट मल्टिप्लाय बाय लोड रेजिस्टन्स इक्वल्स टू लोड व्होल्टेज, म्हणजेच आपल्याला टर्मिनल व्होल्टेज या ठिकाणाहून भेटून जाईल. तर त्याचं उत्तर येईल 200 व्होल्ट. त्यानंतरचं आपल्याला टर्मिनल व्होल्टेज काढल्यानंतर आता आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप त्या ठिकाणी काढायचा आहे. आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर या ठिकाणी 6व्या नंबरचा जो पॉईंट आहे, टू कॅल्क्युलेट द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द आर्मेचर रेजिस्टन्स, म्हणजेच आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप इक्वल्स टू आर्मेचर करंट आर्मेचर रेजिस्टन्स. तर आर्मेचर करंट या पद्धतीने, या ज्या रेड मार्किंग आहे या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आर्मेचर करंट इक्वल्स टू लोड करंट प्लस शंट फील्ड, म्हणजेच शंट फील्ड आपल्याला गिवन नाही आहे, तर शंट फील्ड जे आपण टर्मिनल व्होल्टेज काढलं होतं, टर्मिनल व्होल्टेज बाय शंट फील्ड रेजिस्टन्स. आता शंट फील्ड रेजिस्टन्स आपल्याला प्रश्नामध्ये गिवन आहे. या ठिकाणी प्रश्नामध्ये 50 जे ओहम आहे ते गिवन आहे. टर्मिनल व्होल्टेज डिवायडेड बाय आपण शंट फील्ड रेजिस्टन्स केल्यानंतर आपल्याला शंट फील्ड करंट आपल्याला भेटेल 4 अँपियर. 4 अँपियर काढल्यानंतर आपल्याला जे प्रश्न ऑप्शन जे आपल्याला या ठिकाणी 3 दिसत आहे, डिटरमाइन द आर्मेचर करंट, तर आर्मेचर करंट या पद्धतीने आपण काढून घेऊ. त्याचं उत्तर येईल 24 अँपियर. आर्मेचर करंट काढून असताना आपण काय काय यूज केलं या ठिकाणी, लोड करंट प्लस शंट फील्ड करंट. तर शंट फील्ड करंट काढण्याची पद्धत पॉईंट 4 मध्ये दिलेली आहे. तर आर्मेचर करंट या ठिकाणी आपण काढून घेतला. त्यानंतर कॅल्क्युलेट द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द आर्मेचर रेजिस्टन्स, म्हणजे आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप आपल्याला अशा पद्धतीनं रिलेशन त्या ठिकाणी वापरावं लागेल. आर्मेचर करंट मल्टिप्लाय बाय आर्मेचर रेजिस्टन्स, आताच आपण आर्मेचर करंट काढलेला आहे, मल्टिप्लाय बाय आर्मेचर रेजिस्टन्स. आता आर्मेचर रेजिस्टन्स आपल्याला गिवन आहे प्रश्नामध्ये, तर आर्मेचर करंट म्हणजेच आर्मेचर करंट मल्टिप्लाय आर्मेचर रेजिस्टन्स, म्हणजेच आर्मेचर करंट त्या ठिकाणी आपण 24 त्या ठिकाणी 24 अँपियर मल्टिप्लाय बाय 0.5 ओहम. तर याचं उत्तर येईल 12 व्होल्ट. 2 मध्ये जर तुम्ही बघत असाल अकाउंट ऑफ ब्रश ड्रॉप, तर टोटल ब्रश ड्रॉप या ठिकाणी आपण काढलेला आहे 2 ब्रश मल्टिप्लाय बाय 1 पर ब्रश इक्वल्स टू 2 व्होल्ट. तर EMF जे इक्वेशन आपण सुरुवातीला फ्रेम केलं होतं, तर त्याच्यामध्ये जे आपण फाइंड आउट केलेल्या व्हॅल्यू आहेत त्या पूर्ण पुट करून आपल्याला याचा फायनल आन्सर काढावा लागेल. तर EMF इक्वल्स टू टर्मिनल व्होल्टेज 200 व्होल्ट, आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप 12 व्होल्ट आणि ब्रश ड्रॉप 2 व्होल्ट. तर याचं उत्तर येईल 214 व्होल्ट. तर प्रश्न क्रमांक 16 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 214 व्होल्ट. थोडं डिफिकल्ट होत असेल, पण जो प्रश्न दिलेला आहे एकदा जर तुम्हाला समजला, इक्वेशन फ्रेम करता आलं, तर तुम्हाला आपोआप जे जे व्हॅल्यू आहेत ते लगेच फाइंड आउट करता येतील. प्रश्न क्रमांक 17, 3 पॉइंट स्टार्टर कॅन बी यूज्ड फॉर, स्टार्टरसाठी वापरले जाऊ शकते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बोथ शंट अँड कंपाऊंड. प्रश्न क्रमांक 18, मोटरचा कोणता भाग डीसी मोटर असल्याची पुष्टी करतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कम्युटेटर. प्रश्न क्रमांक 19, डीसी मोटरच्या वेग नियंत्रणासाठी कोणते टेक्निक बेस स्पीडपेक्षा जास्त गती प्रदान करते. तर याचं उत्तर आहे फील्ड कंट्रोल मेथड. प्रश्न क्रमांक 20, विच अमॉंग द फॉलोइंग स्टार्टर कॅन नॉट बी यूज्ड इन अ डीसी मोटर, म्हणजे खालीलपैकी कोणते स्टार्टर डीसी मोटरमध्ये वापरले जाऊ शकत नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्टार डेल्टा स्टार्टर. प्रश्न क्रमांक 21, व्हॉट डज द NVR कॉईल स्टँड्स फॉर. NVR कॉईलचा या ठिकाणी आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नो वोल्ट रिलीज कॉईल. प्रश्न क्रमांक 22, इन अ डीसी मोटर बॅक EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्पीड. प्रश्न क्रमांक 23, अ डीसी सिरीज मोटर इज मोस्ट सुटेबल फॉर, म्हणजे डीसी मालिका सर्वात योग्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, क्रेन. सहसा क्रेनमध्ये डीसी सिरीज मोटर त्या ठिकाणी वापरत असते. प्रश्न क्रमांक 24,
खालीलपैकी कोणती मोटर सामान्यतः प्रथम अश्वशक्तीच्या ॲप्लिकेशनवर आढळते, म्हणजेच हॉर्स पॉवर ॲप्लिकेशनवर आढळते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, परमनंट मॅग्नेट डीसी मोटर. प्रश्न क्रमांक 25, लेथ मशीन कॉमनली यूज्ड मोटर, म्हणजेच लेथ मशीनवर कुठली मोटर त्या ठिकाणी वापरल्या जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, डीसी शंट. आता या ठिकाणी टाइप्स ऑफ मशीन आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन आहे. आता बघा, पहिला जो चार्ट आहे त्या ठिकाणी डीसी मशीन दिलेला आहे. त्याचा उपयोग लेथ मशीनमध्ये केला जाते, सेंट्रिफ्युगल पंपमध्ये, ब्लोअरमध्ये, फॅनमध्ये केला जाते. त्यानंतर डीसी सिरीजचा वापर एलिव्हेटर, रोलिंग मिल, लोकोमोटिव्ह, कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटरचा आपण वापर त्या ठिकाणी करतोय, मशीन टूल, मशीन ग्राइंडर, लॉन्ड्री मशीन. स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा वापर क्रशर, क्रेन हॉइस्ट, कॉम्प्रेसर. या ठिकाणी मोटर दिलेले आहे डीसी सिरीज मोटर. डीसी सिरीज मोटर याच ठिकाणी आपण बघितला. ट्रॅक्शन, क्रेन, एअर कॉम्प्रेसर. डीसी शंट मोटर, डीसी शंट हे जे आपण दिलेले आहेत, लेथ मशीन, सेंट्रिफ्युगल पंप, ब्लोअर, कन्व्हेअर, हे सिमिलरच आहे. फक्त हे जे चार्ट आहे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. क्रमांक 26, सिरीज डीसी जनरेटरसाठी अंतर्गत बाह्य वैशिष्ट्य रिकामी जागापासून सुरू होतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 0 व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणती मोटर सामान्यतः कमी अश्वशक्तीच्या ॲप्लिकेशनवर आढळते, म्हणजे कमी हॉर्स पॉवरवर त्या ठिकाणी आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, परमनंट मॅग्नेट डीसी मोटर. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणत्या मोटरमध्ये सुरू होणारे टॉर्क ते फुल लोड टॉर्क गुणोत्तर कमी असेल? म्हणजे स्टार्टिंग टॉर्क टू फुल लोड टॉर्क बद्दल या ठिकाणी रिलेशन विचारलेलं आहे आणि विचारलेलं आहे की कमी कशामध्ये आहेत, म्हणजे गुणोत्तर दोघांचं कमी कुठल्या मोटरमध्ये असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डीसी शंट मोटर. प्रश्न क्रमांक 29, डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर प्रॅक्टिसमध्ये का वापरले जात नाही, म्हणजे डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरला सहसा आपण का वापरत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हाय ड्रॉप डाऊन इन अ व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेजमध्ये उच्च ड्रॉप डाऊन असल्या कारणानं आपण डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर सहसा वापरत नाही. प्रश्न क्रमांक 30, डीसी शंट मोटरचा वेग बॅक ईएमएफच्या प्रमाणात आहे, त्याचे व्यावहारिक कारण रिकामी जागा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फ्लक्स इज प्रॅक्टिकली कॉन्स्टंट इन डीसी मोटर, म्हणजेच डीसी शंट मोटरमध्ये फ्लक्स व्यावहारिकदृष्ट्या स्थिर असतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 31, इन अ डीसी शंट मोटर व्हॉट इज द आर्मेचर करंट ॲट मॅक्झिमम लोड? डीसी शंट मोटरमध्ये जास्तीत जास्त लोडवर आर्मेचर करंट किती असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मोर दॅन फुल लोड करंट, फुल लोड करंटपेक्षा जास्त. प्रश्न क्रमांक 32, मोटर चालू असताना डीसी शंट मोटरचे फील्ड उघडण्याचा परिणाम काय होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मोटर धोकादायकपणे उच्च गती प्राप्त करेल. प्रश्न क्रमांक 33, डीसी शंट मोटरवर कमी भार. प्रश्न क्रमांक 33, डीसी शंट मोटरवरील भार कमी केल्याने काय परिणाम होईल? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गती जवळजवळ स्थिर राहील. प्रश्न क्रमांक 34, डीसी शंट मोटरमध्ये गती आर्मेचर करंटशी रिकामी जागा म्हणून संबंधित असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर्मेचर करंट. म्हणजे प्रश्न क्रमांक 35, इन अ डीसी शंट मोटर फॉर अ 0 आर्मेचर करंट वी गेट स्पीड. 0 आर्मेचर करंटसाठी डीसी शंट मोटरमध्ये आपल्याला गती मिळते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नॉन झिरो अँड मॅक्झिमम. क्रमांक 36, हाऊ कॅन अ लोड शिफ्टेड फ्रॉम वन डीसी शंट जनरेटर टू अनादर रनिंग इन अ पॅरलल, म्हणजेच समांतर चालू असलेल्या एका डीसी शंट जनरेटरवरून लोड दुसऱ्यावर कसा हलवता येईल? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, त्याचे फील्ड रिओस्टॅट समायोजित केल्यावर आपण जो लोड आहे
डी सी शंट जनरेटरचा जो लोड आहे तो आपण त्या ठिकाणावरून शिफ्ट करू शकतो. तर प्रश्न क्रमांक 37, फॉर मशीन टूल विच डी सी मोटर कॅन बी यूज. मशीन टूलसाठी कोणती डी सी मोटर वापरली जाऊ शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डी सी शंट मोटर. प्रश्न क्रमांक 38, सिंक्रोनस मोटरमध्ये डंपर वाइंडिंगचा उद्देश काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, टू असिस्ट इन अ मोटर स्टार्टिंग ॲज अन इंडक्शन मोटर. म्हणजेच इंडक्शन मोटर म्हणून मोटर सुरू होण्यास मदत करण्यासाठी सिंक्रोनस मोटरचा म्हणजेच डम्पिंग वाइंडिंगचा त्या ठिकाणी उपयोग केला जाते. प्रश्न क्रमांक 39, सिलिंग फॅन मोटरसाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या कॅपॅसिटरचे मूल्य 2.3 मायक्रोफेराइड असते. तो कोणत्या प्रकारचा कॅपॅसिटर त्या ठिकाणी वापरला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पेपर कॅपॅसिटर. न करता उत्तेजित स्टेपर मोटरच्या शाफ्टवर लागू करता येणारा जास्तीत जास्त लोड टॉर्क त्याला म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डिटेंट टॉर्क. प्रश्न क्रमांक 42, वेव्ह बाउंड डीसी जनरेटर प्रदान करतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लेस करंट बट मोर व्होल्टेज. कमी करंट पण जास्त व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 44, इफ बॅक EMF इन अ डीसी मोटर व्हॅनिश सडनली द मोटर विल. डीसी मोटरमधील मागील EMF अचानक जर गायब झाल्यास मोटर होईल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जळून जाईल. आपण कालच्या लेक्चरमधला हा बहुतेक रिपीट झालेला प्रश्न असावा. प्रश्न क्रमांक 45, द आर्मेचर शाफ्ट मस्ट बी एबल टू विथस्टँड. म्हणजेच आर्मेचर शाफ्ट सहन करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. तर ऑप्शन पूर्ण बघूया आपण पहिले. एनी अनबॅलेन्स मॅग्नेटिक पुल ऑन अ आर्मेचर कोअर. म्हणजेच आर्मेचर कोअरवर कोणतेही असंतुलित चुंबकीय खेचणे. त्यानंतर टॉर्कच्या प्रसारणामुळे वळणाचे ताण म्हणजेच ट्विस्टिंग स्ट्रेन ड्यू टू द ट्रान्समिशन ऑफ टॉर्क. बेंडिंग मुवमेंट ड्यू टू द वेट ऑफ आर्मेचर अँड कम्युटेटर. म्हणजेच आर्मेचर आणि कम्युटेटरच्या वजनामुळे झुकणारा ताण. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ऑल ऑफ द अबव. प्रश्न क्रमांक 46, अ थिकर वायर इज युज्ड इन अ डीसी सिरीज मोटर फील्ड वाइंडिंग दॅन दॅट इन अ डीसी शंट मोटर. म्हणजेच डीसी शंट मोटरपेक्षा जाड वायर. या ठिकाणी जर हा सेंटेन्स जर तुम्ही बघितला तर हा रिपीट झालेला या ठिकाणी मराठी ट्रान्सलेट करत असताना. डीसी शंट मोटरपेक्षा जाड वायर सिरीज मोटर फील्ड वाइंडिंग वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बोथ बी अँड सी. बी मध्ये दिलेला आहे टू रिड्यूस रेझिस्टन्स म्हणजेच प्रतिकार कमी करण्यासाठी आणि टू कॅरी अ लार्ज लोड करंट मोठा भार वाहून नेण्यासाठी. प्रश्न क्रमांक 47, डीसी कंपाऊंड मोटरमध्ये फाईल रेग्युलेटर प्रदान केले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कंट्रोल द फ्लक्स म्हणजेच फ्लक्स नियंत्रित करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 48, डीसी मोटरच्या रोटेशनलची दिशा द्वारे निर्धारित केली जाऊ शकते. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. प्रश्न क्रमांक 49, डीसी मोटरचा लोड करंट आणि फ्लक्स स्थिर ठेवल्यास आणि त्यावर लावलेला व्होल्टेज आर्मेचर 54% ने वाढवल्यास मोटरचा वेग वाढेल. म्हणजेच याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, टू इन्क्रीज बाय 5%. म्हणजेच 5% वेग वाढेल. प्रश्न क्रमांक 50 आणि हा आपण शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण या भाग 7 मध्ये घेतोय. द स्पीड ऑफ डीसी मोटर. म्हणजे डीसी मोटरचा वेग आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2,